अत्यंत महत्वाचा विषय आहे अथॉरिटी, अधिकार. कुणाला कोणते अधिकार आहेत? योगाभ्यास करताना योगासनांचा सराव सुरू आहे, फिजिकली वर्क सुरू आहे, ध्यान साधना पण सुरू आहे, प्राणायाम पण सुरू आहे. हे सर्व करताना शरीराला ऊर्जेची गरज आहे. कशाची गरज आहे? ऊर्जेची गरज आहे. आणि ही ऊर्जा वारंवार उसनवार घ्यावी लागू नये, वारंवार उसनवार घ्यावी लागू नये यासाठी प्रकृतीनेच ती ऊर्जा तयार करावी. म्हणून मी तुमच्याकडून फूड टायमिंग ऍक्सेप्ट करतोय की तुम्ही व्यवस्थित खाता आहात का, हे मला समजण्याचा अधिकार आहे का? मी ते घेतोय. डॉक्टर एखादी प्रिस्क्रिप्शन लिहून देते, त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. त्यांना विचारायचा अधिकार आहे त्या पेशंटला किंवा त्यांना, हे तुम्ही फॉलो केलं का? एखादे पॅरेंट्स आले टीचरकडे आणि त्यांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांचं, या माझ्या मुलीचं कल्याण करायचं तुमच्या हातात आहे. मग त्या टीचरना पूर्ण अधिकार असतो की त्या विद्यार्थ्याचं शेड्यूल काय आहे, तो अभ्यास होमवर्क करतो का, तो शाळेत नेमका काय करतो का, प्रोग्रेस जो आहे तो पॅरेंट्सनी त्या टीचरकडे दिलेला आहे, त्या शाळेत दिलेला आहे. त्या टीचरना, त्या शाळेला अधिकार आहे की विद्यार्थी पर्सनली काय करतो आणि शाळेत काय करतो. अधिकारांची जाणीव असली पाहिजे. अथॉरिटी म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? अथॉरिटी. त्याच व्यक्तीला अधिकार असतात की जो व्यक्ती ज्या गोष्टीसाठी कनेक्ट असतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो की अभ्यास करतोय ना आपण, तर भूक लागली की सेवन करत चला. का? ती शरीराची गरज आहे, भूक आहे. घरात कुणी मोठा असेल तर त्याचे अधिकार वेगळे असतात. का? तो कंट्रोलिंग तो आहे घरात. त्याला जाणण्याची इच्छा असते हे काय चाललंय, इथे अनावश्यक खर्च होतोय का, हे कुटुंबाला हितकारक आहे का, हे कुटुंब प्रमुखाचे अधिकार आहेत. तर ह्याला म्हणायचं अथॉरिटी. यावेळेला आपण प्रश्न करू शकत नाही की तुम्ही हे का विचारता. विचारतात त्याचं कारण आहे की कंट्रोलिंग त्यांच्याकडे दिलेलं आहे. आपण आरोग्यासाठी योगाभ्यास करतो, प्राणायाम करतो, तर आपली तब्येत उत्तम राहण्यासाठी, आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य प्रमाणात भोजन होत आहे का नाही हे विचारण्याचा अधिकार सरांना आहे. औषधं वेळेवर घेतली का नाही हे विचारण्याचा अधिकार डॉक्टरना जरूर आहे. का? तर तुम्ही त्यांना विनंती केलेली आहे की मला या व्याधीतून पूर्ण बरं करा. अधिकार याचा दुसरा शब्द आहे रिस्पॉन्सिबिलिटी. ही जबाबदारी त्या व्यक्तीनं उचललेली असते, म्हणून तो अधिकार त्या व्यक्तीला मिळतो आणि तो चौकस बुद्धीनं त्या व्यक्तीची हितकारक चौकशी करतो की तुम्ही हे असं करता का. अधिकाराला वयाचं बंधन नसतं. एखादा कंपनीचा मालक 22 वर्षाचाच येऊन बसलेला असतो तिथे. ही हॅज अथॉरिटी. तुम्ही म्हणाल 22 वर्षाच्या व्यक्तीचा काय संबंध काय नाही. ही इज अ डायरेक्टर. त्याच्याकडे अधिकार दिलेले आहेत. कंपनीचा लॉस झाल्याबरोबर तो चौकशी करणार कुठल्या टीम मध्ये परफॉर्मन्स पुअर आहे. संभ्रम पडतो की हे सर का मागतायत, शाळेत हे टीचर का मागतायत, हे डॉक्टर का मागतायत, कंपनी फीडबॅक का मागते. त्याचं कारण की त्यांच्याकडे ते अधिकार आहेत आणि आपल्याला ते देणं बंधनकारक आहे. कारण ती जबाबदारी दोघांची आहे. कारण त्यातून कंपनीचं समाधान असतं, तुमचं पण समाधान असतं आणि तुम्ही शांत झोपी जाता.